नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. 1960 ते 62 या दरम्यान धाराशिव तालुक्यातील ढोकीच्या इथं तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना हा उभा राहिला. तत्कालीन खासदार पाटील, शिवाजीराव नाडे, किसनराव समुद्रे आदी नेते मंडळींनी परिश्रम घेऊन हा तसा पाहिला तर मराठवाड्यातील पहिला साखर कारखाना उभा केला होता. कालांतरानं या साखर कारखान्याच्या संचालक मंडळात सत्तांतरं होत गेली आणि त्याचबरोबर कारखान्याची स्थिती डबघाईला पण येत गेली. 2012 नंतर तर बराच काळ हा कारखाना बंद होता. शेवटी मग सर्व सभासद शेतकरी एकत्र आले. त्यांनी त्यांची कमिटी बनवली आणि राज्य शासनाला आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला हा कारखाना भाडेतत्वावर कोणाला तरी चालवण्यास द्या अशी त्यांनी मागणी सतत केली आणि त्या मागणीला यश आलं. भैरवनाथ शुगर्स या साखर उद्योगातील प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या मोठ्या उद्योगाने हा साखर कारखाना चालवण्यास घेतला आणि त्यामुळं गेली 3-4 वर्ष तेरणा कारखाना परिसरातील शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होऊ लागला. त्याचबरोबर कारखाना चौक, ढोकी गाव येथील व्यापार उद्यमही बऱ्यापैकी सुरू झाला आहे. आता या कारखान्यावरील कर्ज कसं वसूल करायचं हा प्रश्न जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेपुढं असल्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या आसपास जी कारखान्याची जमीन आहे ती विक्री करण्याचा ठराव एप्रिल महिन्याच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र याला आता तेरणा साखर कारखाना बचाव कृती समितीनं तीव्र विरोध केला आहे. काल या कृती समितीचे प्रमुख राहुल वाकुरे, दत्ता तिवारी आणि त्यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरच धडक मारली. जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं. त्यात कारखान्याची जमीन विक्री करू नका, या जमिनीवर शासकीय योजना की ज्यात सोलर प्लॅन्ट असेल किंवा पवन ऊर्जाचा असेल असं काहीतरी करा. त्यासाठी ही जमीन भाडेतत्वावर देण्यास आमचा तसा काही विरोध असणार नाही असंही त्या निवेदनात म्हटलं होतं. राहुल वाकुरे यांनी निवेदन दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना आमच्या कृती समितीचा कारखान्याची जमीन विक्रीस तीव्र असा विरोध असणार आहे आणि आम्ही ती जमीन विक्री होऊ देणार नाही असं ठणकावून सांगितलं. जर का हा निर्णय रेटून नेण्याचा प्रयत्न जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं केला तर जिल्हा बँकेच्या संचालकांना आम्ही लोकशाही मार्गानं उत्तर देऊ, त्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असंही सांगितलं आहे. आता जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात याकडंच तेरणा कारखाना सभासदांचं, तेरणा परिसरातील लोकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.
नीट पेपरफुटीचं प्रकरण उजेडात येताच CBIने धाडसत्र सुरू केलं आहे आणि तब्बल 10च्या आसपास लोकांना अटक पण केली आहे. त्यात सर्वात मोठा मासा होता तो लातूरच्या RCC या क्लासेसचा सर्वेसर्वा शिवराज मोठेगावकर. शिवराज मोठेगावकरमुळं लातूर शैक्षणिक पॅटर्न ज्या कैलासवासी गोपाळराव पाटील, कैलासवासी जनार्दन वाघमारे, अनिरुद्ध जाधव आणि इतर त्यांच्या सहकारी शिक्षकांनी निर्माण केलं, ते नाव मातीत मिळवण्याचं काम शिवराज मोठेगावकर यांनी केलं आहे असं लातूर शहरातील अनेकांचं मत आहे. शिवराज मोठेगावकर हा हुशार असेल, परंतु त्याला पैशाचा हव्यासानं अति होता आणि ह्या पैशाच्या हव्यासापोटीच तो हा उद्योग करत असावा असं मत लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले, बराच काळ मुंबई पोलीस दलात अधिकारी म्हणून काम केलेले, सेवानिवृत्त झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. तर एक रिक्षावाला म्हणतो, धनदांडग्यांची मुलं काही करून डॉक्टर व्हावी यासाठीच मोठेगावकर हा उद्योग करत होता. आमच्यासारख्या गरिबाच्या मुलांना त्यावेळेस अगदी कट ऑफपर्यंत मार्क मिळूनही त्यांना कुठं प्रवेश मिळालेला नाही आणि या गोरगरिबांच्या ज्या पालकांची ऐपतच नाही अशा पालकांच्या पाल्यांचं मोठ्या प्रमाणात गेल्या 15-1 वर्षात शिवराज मोठेगावकर यांनी नुकसान केलं आहे. तर एक चहा टपरीत गप्पा मारताना लोक मोठेगावकरांचं म्हणजे नीच प्रवृत्तीचा व्यक्ती होता अशाही त्यांच्या प्रतिक्रिया ऐकू येत होत्या. आता उमरगा लोहारेचे आमदार, हाडाचे शिक्षक प्रवीण स्वामी यांनीही आपलं समाज माध्यमावर या प्रकरणावर भाष्य केलं आहे आणि त्यांच्या मते नीटच्या या पेपरफुटीमुळं अनेक विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला लागले आहेत, काहींनी जीव दिले आहेत. त्यामुळं या नीट पेपरफुटी प्रकरणात जे कोणी आरोपित असतील त्यांच्यावर सुदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी आमदार प्रवीण स्वामी यांनी मागणी केली आहे. आता नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण पण तापलेलं आहे, त्यामुळं आरोप ऐकायलाच मिळतात. काल बालरोगतज्ञ शिरूरेनं पुण्यात CBIनं अटक केल्यानंतर आता आपल्या पाल्याला जास्त गुण मिळावे यासाठी पेपर खरेदी करणारे पालकात पण घबराट निर्माण झाली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार असे जवळपास 100 पालकांची यादी CBIकडे आहे आणि लवकरच ते त्यांचा जबाब घेतील, त्यांच्याकडून माहिती जाणून घेतील आणि जर ते त्या दोषी आढळत असतील तर त्यांच्यावर अटकेची कारवाई करतील असंच लोकांचं मत आहे. तर असं शिवराज मोठेगावकरांनी अवघ्या 23 वर्षाच्या कालावधीत लातूर शैक्षणिक पॅटर्नचं नाव बदनाम करण्याचा उद्योग केलेला आहे. काल रात्री टाटा IPL 2026च्या स्पर्धेतील गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग असा सामना झाला. गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शन, यशस्वी
आणि बटलर यांनी अशी फलंदाजी केली की प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सनं 4 बाद 229 धावा केल्या होत्या. त्या धावाला प्रत्युत्तर देताना ज्यावेळेस चेन्नई सुपर किंग संघ मैदानात उतरला त्यावेळेस त्यांचा भरवशाचा असा संजू सॅमसन सपशेल फेल गेला आणि मग ठराविक अंतरानं विकेट पडत गेल्या आणि 14 षटकाच्या आतच चेन्नई सुपर किंग्सला अवघ्या 148 धावा करता आल्या. त्यामुळं हा जवळपास 89 धावांनी गुजरात टायटन्सनं सामना जिंकला. आज संध्याकाळी 7:30 वाजता सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या 2 संघात सामना होईल. संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल आणि रात्री 11:30च्या दरम्यान या सामन्याचा निकाल लागेल. हा जवळपास साखळी स्पर्धेतील सामने संपतच आलेले आहेत आणि लवकरच प्लेऑफचे सामने सुरू होतील असं चित्र आज घडीला दिसत आहे. आपण आता इथेच थांबवून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.